राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी देखील चिमटे काढलेत। नार्वेकरांना खासगीत सांगायचो की पुढच्या वेळी मंत्री व्हा, त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हायचं, तर आमदार अपात्रतेसंदर्भात नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टाला अजूनही विचार करावा लागतोय, असं म्हणत जयंत पाटील यांनी चिमटा काढलाय। सगळ्यात लहान मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या या मतदारसंघात राहतात। मासे मारणारे कोळी समाजाचे आमचे बांधवही याच समाजात या भागात राहतात। आपल्या मतदारसंघामध्ये समुद्रातून रिफिलिंग करून तिथं झोपडी बांधणारी लोक देखील याच मतदारसंघात राहतात। त्यामुळे अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्शही याच मतदारसंघात आहे। मी आपल्या याच्याकडे लक्ष यापूर्वी वेधलेलं होतं आणि त्यांनी त्यात लक्ष घातलेलं होतं। पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे, त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच, पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते। मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल। आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो, त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही। पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे। त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं। कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही। उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त्या करायच्यासाठी देखील ते मदत करायचे। त्यामुळं फार संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय, यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय। एक जज, एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही। पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे, काय का असे ना, त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही।